लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. दिंडोरीत दुर्मिळ घटना. उसाच्या शेतात पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचा बछडा आढळला. वन विभागाची तत्पर कारवाई. आई बिबट्याने तिन्ही बछड्यांना सुरक्षित स्थळी नेले. सविस्तर बातमी. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. चाचडगाव परिसरातील उसाच्या शेतात बिबट्याच्या 3 नवजात बछड्यांचा शोध लागला असून त्यापैकी एक बछडा पांढऱ्या रंगाचा असल्याने नागरिक आणि वनविभागात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दिनांक 6 मार्च रोजी शेतमजुरांना हे बछडे आढळून आले. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बछड्यांची तपासणी केली असता ते अवघे 10 दिवसांचे असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाने अत्यंत संवेदनशील निर्णय घेत बछड्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवले, जेणेकरून मादी बिबट्या त्यांना स्वीकारेल. यानंतर रात्रीच्या वेळी मादी बिबट्या घटनास्थळी परत आली आणि तिन्ही बछड्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून वनविभागाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. दिंडोरी परिसरात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचा बछडा आढळल्याने हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते हा रंग बदल नैसर्गिक जनुकीय बदलामुळे झाल्याची शक्यता आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.